पुढची नाशिकमधली एक महत्त्वाची बातमी आहे, कारण कोरोना पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढतोय आणि कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 याचा संशयित रुग्ण आता नाशिकमध्ये आढळलेला दिसतोय। तर RT-PCR टेस्ट याबद्दलचा जो स्वॅब आहे तो आता प्रयोगशाळेमध्ये रवाना सुद्धा करण्यात आलाय। त्र्यंबकेश्वर तालुक्यामधली एक महिला ही कोरोना पॉझिटिव्ह सापडलेली आहे, त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अशी नाशिक मधली ही बातमी आपण बघतोय। JN.1 चा संशयित रुग्ण ही खरतर संशयित महिला सापडलेली आहे आणि तिचा स्वॅबची टेस्ट झालेली आहे। RT-PCRच्या चाचणीमधून ही पहिली संशयित महिला JN.1 या विषाणूचा संसर्ग झालेली आता समोर येते आहे। तर रॅपिड अँटीजेन टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह आलेली आहे आणि त्यामुळे आता RT-PCR टेस्टसाठी त्या महिलेचा स्वॅब प्रयोगशाळेमध्ये रवाना करण्यात आलाय। तर मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं प्रमाण हळूहळू वाढताना दिसतंय। 100हून अधिक रुग्ण सध्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आपल्याला वेगवेगळ्या भागामध्ये सापडलेले दिसतात आणि त्यापैकीच JN.1 हा एक नवा व्हेरिएंट आहे कोरोनाचा आणि त्याचे संशयित रुग्ण ही संशयित रुग्ण महिला सध्या नाशिकमध्ये सापडलेली दिसते। त्यामुळे कोरोना पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढत असल्यामुळे एकूणच प्रशासनाची आणि नागरिकांची चिंता सुद्धा वाढलेली आहे। आणि या सगळ्या विषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी नाशिकमधून किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, काय नेमकं आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन नेमकी आरोग्य व्यवस्था नेमकी काय तयारी करणार आहे? खरं यामिनी चिंता वाढवणारी ही बातमी आहे, मात्र दुसरीकडे घाबरण्याचं कुठलंही कारण नाहीये। जो संशयित महिला आढळून आलेली आहे तिचे जे सुरुवातीला रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आलेली आहे ती पॉझिटिव्ह आलेली आहे आणि त्या महिलेच्या सोबत त्यांचा असलेला भाऊ आहे त्यांचीही टेस्ट करण्यात आलेली आहे। एकूणच या दोघांचेही RT-PCR स्वॅब घेण्यात आलेले आहे आणि त्याचा अहवाल देखील आज सायंकाळपर्यंत मिळण्याची अपेक्षा आहे। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर एक संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासन देखील या ठिकाणी तयारीला लागलेलं आहे। आयसोलेशन वॉर्डमध्ये या दोघांनाही ठेवण्यात आलेलं आहे, त्यांच्या रिपोर्टची वाट बघितली जाते। मात्र दुसऱ्या बाजूला नाशिकमधील बिटको रुग्णालय असेल किंवा जाकीर हुसेन रुग्णालय असेल आणि शासकीय जिल्हा रुग्णालय असेल, या तिन्ही ठिकाणी नाशिक महानगरपालिका प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन या दोघांच्याही माध्यमातून बेडची, ऑक्सिजन बेडची आणि व्हेंटिलेटर बेडची या ठिकाणी तपासणी करण्यात आलेली आहे। तयारी या सगळ्या पार्श्वभूमीवर केली जाते। एकूणच जी चिंता वाढवणारी बातमी समोर आलेली आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे, जेणेकरून हा जो कोरोनाचा जो प्रसार आहे तो वाढणार नाही आणि या सगळ्या दृष्टीने आता प्रशासन देखील कामाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी किरण, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही, मात्र सतर्क राहण्याची गरज आहे आणि काळजी घेण्याची गरज आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।